आणि आता वळूयात सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या बातमीकडे। नवी मुंबईच्या घाऊक बाजारात आवक कमी झाल्यानं कांदा, आलं, मटार, तोतापुरी कैरी यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे। अन्न फळभाज्यांचे दर हे स्थिर आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक कमी झाल्यानं सध्या बाजारात फळभाज्यांची आवक ही कमी प्रमाणातच होतीये। आणि या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण एपीएमसी मार्केटमध्ये आहोत। आपण पाहताय आज मटरचा रेट जो आहे जवळपास 200 रुपये प्रति केजी आहे आणि इतर भाज्या सुद्धा 50 ते 60 रुपये प्रति केजी आहे। दिवाळीनंतर जे आहे आवक कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भाज्यांचे रेट जे आहेत वाढलेले आहेत। कशामुळे रेट्स वाढले भाज्यांचे? आता प्रति किलो जो अनियमित पडणारा पाऊस, वाटाणा 200 रुपये किलो, फरस बी 50 रुपये किलो, गवारी 120 रुपये किलो, घेवडा पापडी 60 रुपये किलो आणि पावटा 80 रुपये किलो। आवक किती आहे? आवक मध्यम आहे सध्या। पण दिवाळीनंतर रेट कसे काय वाढले? दिवाळीच्या महिन्यात साधारणपणे रेट वाढलेले आहेत। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात बाजार खाली आहे अशी शक्यता आहे। तर आपण पाहताय एकंदरीत 200 रुपये प्रति किलो जे आहे मटर या ठिकाणी आहे। नवी मुंबई एपीएमसी मार्केट मधला हा भाव आहे। राहुल कांबळे, मराठी, नवी मुंबई।